आणि आताची मोठी बातमी, तामिळनाडूमध्ये जोसेफ विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय। व्हीसीकेनं अखेर टीव्हीकेला आता पाठिंबा दिलेला आहे आणि व्हीसीकेच्या पाठिंब्याचा पत्र टीव्हीकेच्या नेत्यानं दाखवल्याची देखील माहिती मिळतेय। एकीकडे विजय यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येतं आहे, मात्र सत्ता स्थापनेच्या संदर्भात आता हा मार्ग काहीसा मोकळा झालेला दिसतोय। 118 ची मॅजिक फिगर गाठण्यामध्ये त्यांना यश येतं का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। सध्या 116 आमदारांचं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे। सोमेश कोलगे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। सोमेश, गेल्या 1-2 दिवसांपासूनच्या या घडामोडी आहेत, त्यांनी राज्यपालांची देखील भेट घेतलेली होती, ती मॅजिक फिगर गाठण्यामध्ये त्यांना यश येत आहे का? काल जे राज्यभवनातून आपल्याला माहिती मिळाली होती त्यानुसार साधारणपणे विजय यांच्याकडे 116 आमदारांचा पाठिंबा होता। त्यांना अजूनही 2 आमदार कमी पडतायत त्यांचं बहुमत दाखवण्यासाठी म्हणून। आणि त्या दरम्यान आता आपण पाहतोय की व्हीसीकेने एक नवं पत्र दिलेलं आहे पाठिंब्याचं विजय यांच्या टीव्हीके या पक्षाला। परंतु यामध्ये पुन्हा आणखीन एक मेख अशी आहे की आपल्याला आठवत असेल की कालच अंबा मक्कल मुन्नेत्रा कळगम हा जो एएमएमके पक्ष आहे त्यांच्या एकमेव आमदाराच्या पाठिंब्याचं पत्र देखील अशा प्रकारे व्हीसीकेला देण्यात आलं होतं आणि नंतर त्यांनी परस्पर तो पाठिंबा अण्णा द्रमुकला जाहीर केला। त्यामुळे जोपर्यंत व्हीसीके आपल्या पाठिंब्याचं पत्र हे राजभवनाकडे सुपूर्द करत नाही किंवा त्यांनी दिलेलं पत्र घेऊन विजय ते राजभवनाकडे राज्यपालांकडे सुपूर्द करत नाही, तोपर्यंत राज्यपालांसमोर कागदोपत्री पुरावा आलेला आहे की आता विजय यांच्याकडे बहुमत आहे आणि त्यांना आपण निमंत्रण दिलं पाहिजे। हा कागदोपत्री पुरावा तोपर्यंत राजभवनात किंवा लोकभवनात पोहोचत नाही राज्यपालांच्या कार्यालयात, तोपर्यंत त्याला तसा अर्थ नाहीये। त्यामुळे आता जरी व्हीसीके यांनी पाठिंबा जाहीर केला असला तरी टीव्हीके विजय यांचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झालाय, पण ज्या कागदोपत्री फॉर्मॅलिटी आहेत त्या पूर्ण कराव्या लागतील आणि आज संध्याकाळी राज्यपाल केरळला जाणार आहेत। त्यामुळे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे केरळला जाण्याच्या पूर्वी तमिळनाडूमध्ये त्यांच्या कार्यालयात या फॉर्मॅलिटीज औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील। अगदी सोमेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।